झी 24 तास एक पाऊल पुढे। वासलेकर सर, कसाबला आज फासावर लटकवण्यात आलं, आपली पहिली प्रतिक्रिया काय? कसाबला आज फाशीवरती आज जी फाशी देण्यात आली ती ज्या प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी आली ते महत्वाचं आहे। ही फाशी देताना भारत सरकारने लोकशाहीच्या आणि न्यायाच्या या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तंतोतंत पाळल्या। दहशतवादाचा जो हल्ला होतो तो काही मूल्यांवरती होतो। दहशतवादी गट असतात ते केवळ माणसं मारण्यासाठी येत नाहीत, तर ते आपली जी मूल्य आहेत ती त्याची हत्या करण्यासाठी येतात आणि हाच प्रयत्न 26/11 झाला होता। परंतु आपण त्यापुढे झुकलो नाहीत। आपण कसाबला पूर्ण न्याय दिला। आपण लोकशाहीच्या मार्गाने गेलो आणि लोकशाहीच्या मार्गाने जाऊनच शेवटी त्याला फाशी द्यायची असा न्यायालयाने निर्णय घेतला होता। त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी केली। तर आपण त्याचं स्वागत केलंच पाहिजे। तर केवळ फाशीचंच नाही, पण फाशी देण्याच्या आधी जी लोकशाही प्रक्रिया झाली त्याचाही आपण स्वागत केलं पाहिजे। अर्थात म्हणजे जी गुप्तता बाळगली गेली त्याचंही आपण स्वागत केलं पाहिजे असं आपण म्हणताय? नाही, गुप्तता बाळगलेली ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं होतं, पण मागच्या 4 वर्षामध्ये जे भारत सरकारने त्याला संपूर्णपणे त्याची बाजू ऐकली, त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे अन्याय झालेला नाहीये। कसाब हाच गुन्हेगार होता हे पूर्णपणे न्यायालयीन दृष्टीने देखील सिद्ध झालेलं आहे आणि अशा सिद्ध झालेल्या आरोपीला आपण फाशी दिलेली आहे। त्यामुळे कसाबचे कोणीही समर्थक पाकिस्तानमध्ये किंवा इतर ठिकाणी असतील त्यांना काहीही बोलण्यात आता वाव आलेला नाहीये। परंतु याउलट अशा तऱ्हेने फाशी भारत देतो, भारत हा एक कणखर देश आहे हे देखील यामुळे सिद्ध झालेलं आहे। म्हणजे आपण एका दृष्टीने लोकशाही आपल्याकडे मजबूत आहे आणि आपल्याकडे कणखरता पण आहे। ह्या दोन्ही गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत। नक्की। वासलेकर सर, मध्य पूर्व आशियाई देशामध्ये जो दहशतवाद पसरला होता त्यावर जायबंद बसेल का या घटनेमुळे असं वाटतं? कुठे मेसेज जाईल असा? मध्य पूर्वेमध्ये फार परिणाम होणार नाही, कारण मध्य पूर्वेमधला जो दहशतवाद आहे म्हणजे जो पश्चिमाच्या दहशतवाद आहे आणि आपल्या इकडचा दक्षिण आशियातला जो दहशतवाद आहे त्यामध्ये खूप मोठा फरक आहे। परंतु पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी जे गट आहेत त्यांना नक्कीच हा निर्णय विचार करायला लावेल। याचा अर्थ दहशतवादाला आळा बसेल असं नाही, पण हा नक्कीच त्यांना विचार करायला लावेल आणि आपण कसाबला फाशी दिली ह्या निमित्ताने ह्या पुढे अनेक कसाब आपल्यावरती कसा काय हल्ला करणार नाहीत ह्याचं जास्त नियोजन करण्यामध्ये आणि त्यासंबंधी विचार आणि त्यासंबंधी तयारी करण्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। नक्की। वासलेकर सर, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्समध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा काय परिणाम होईल, काय प्रतिक्रिया उमटतील असं आपल्याला वाटतं? नाही, दहशतवादाला विरोध करायचा ह्याबद्दल जगामध्ये एक मत आहे। म्हणजे जगातली जी प्रमुख राष्ट्र आहेत आणि खास करून जी काही लोकशाही पाळली जाते अशा सर्व राष्ट्रांचा दहशतवादाला पूर्णपणे विरोध आहे। आपण त्यामुळे दहशतवादाला एक आळा बसण्यासाठी आपण ही आज जी एक स्टेप घेतली त्याचं स्वागत नक्कीच जगातल्या सगळ्या महत्वाच्या राजधान्यांमध्ये होईल। आता ते जाहीरपणे ते स्वागत करतील का ते खासगीरित्या भारत सरकारला ते कळवतील हा प्रश्न वेगळा, कारण त्याच्यामध्ये काही डिप्लोमॅटिक इश्यूज आहेत, त्यामुळे प्रत्येक देश त्याप्रमाणे ठरवेल। परंतु मनातून तरी जगातले सगळेच देश ह्याचं स्वागत करतील ह्याबद्दल मला प्रश्नच वाटत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।